हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं राधानगरीमध्ये. आज आपण बोलतोय मोबाईलबद्दल, मोबाईल ॲडिक्शनबद्दल. जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की 6 महिने ते 2 वर्षाच्या बाळाला जर तुम्हाला मोबाईलपासून लांब ठेवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता. तीनही प्रकारच्या पॅरेंट्सला मी हेल्प करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण बघूया, जर तुमचं बाळ 2 वर्षाच्या वरचं आहे तर काय. त्या बाळासाठी मी तुम्हाला खूप इझिली सांगेल, 2 वर्ष ते एक 5-6 वर्षापर्यंतचं बाळ होईपर्यंत ते प्रीस्कूलला जात असतं. त्या वयात तुम्ही मुलांना खूप छान एंगेज ठेवू शकता. मुळात त्याचे 3-4 तास तर प्रीस्कूलमध्येच जातात. आज 3.5 तासाचा वगैरे तर प्रत्येकच स्कूलमध्ये क्लास असतो. मग तुम्ही त्या टायमिंगला जर तुम्ही मुलांना शाळेत पाठवताय तर त्याचे 3-4 तास असेच निघून गेले. तुम्ही 24 तासांचा प्लॅनिंग करून बघा. खूप सोपं होईल तुम्हाला पण, की बाळ किती वेळ झोपते, त्यानंतर शाळेत जायला तयारी करायला किती वेळ लागतो आहे, त्याचा शाळेत किती वेळ जातो आहे, जाण्या येण्यात किती वेळ जातो आहे. तुम्ही त्याला अर्थात संध्याकाळी गार्डनला घेऊन जात आहेत किंवा कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जात आहेत, त्यात किती वेळ जातो आहे. हा सगळा वेळ जर काढला तर फार थोडासा वेळ उरेल. या वेळामध्ये तुम्हाला कठीण जाईल त्या वयाच्या मुलाला हँडल करणं, की तो दुपारी झोपत पण असेल, त्यामुळे ती पण एक वेळ पकडा. मग हा एवढा सगळा वेळ गेल्यानंतर जो थोडासा वेळ उरतो, ज्यात तुम्हाला वाटतं ओके ठीक आहे थोडासाच वेळ, तेवढा वेळ मोबाईल बघू दे, नाही, या वेळेच्या मुलांना खूप छान एंगेज करू शकता. कारण ते शाळेत जायला लागली आहेत, त्यांना लिहिणं वाचणं एक नवीन, प्रत्येक दिवशी ते एक नवीन अल्फाबेट शिकताय, एक नवीन नंबर शिकताय. तुम्ही हसत खेळत शिकवत त्यांना तीनही प्रकारचे पॅरेंट्स परत खूप छान शिकवत एंगेज करू शकता, ज्यामुळे ते मोबाईलपासून दूर राहू शकतं. जर 2 वर्ष ते 6 वर्षापर्यंतचं बाळ आहे आणि तुम्ही हे सगळं फिगर आउट केलं आहे की त्यांना किती वेळ कुठे त्यांचा जातो आहे, आणि मग जो मधला वेळ आहे त्या वेळेत तुम्ही मुलाला, ज्यावेळेला तुम्ही अगेन 3 प्रकारच्या पॅरेंट्सबद्दल आपण बोलूया. परत जे कामावर बाहेर जातात आहे ते डेकेअरमध्ये ठेवतात आहे, त्यांना डेकेअरमध्ये असा डेकेअर चूज करा ज्या डेकेअरमध्ये त्या एज ग्रुपच्या मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज असतील, स्ट्रक्चर्ड ॲक्टिव्हिटीज असतील. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल खूप इझिली. जे पॅरेंट्स वर्क फ्रॉम होम करतात आहे त्या मुलांनी ज्यावेळेला तुम्ही मीटिंग करताय त्यावेळेला मुलाला बुक घेऊन बसवा आणि एक अल्फाबेट किंवा एक नंबर रोज शिकवण्याचा प्रयत्न करा. खूप इझिली ते मूल तुमच्याबरोबर बसायला लागेल. कधीतरी कलरिंग पेंटिंग हे पण करा, नुसतं रोज अभ्यास करायला मागे लागणार तर होणार नाही आहे. तो पण एक प्रयत्न करून बघा. आणि आता त्या पॅरेंट्स करतात जे पॅरेंट्स घरी आहेत, जे घरी जॉब करत नाही आहेत, त्या पॅरेंट्ससाठी पण खूप सोपं आहे. ज्यावेळेला तुम्ही घरची कामं करताय त्या कामांमधनं त्यांना शिकवता कामांमधनं शिकवा. अभ्यास म्हणते मी. तुम्ही तांदूळ निवडत बसले, मुलासमोर छोटंसं तांदूळ ठेवा, त्याच्यामध्ये त्याला ABCD काढायला लावा. तुमचं तिकडे डाळ तांदूळ धुवून कुकर लागेपर्यंत तो मुलगा तिथे ABCD गिरवत राहील किंवा स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन करत राहील आणि बस तेवढा टाईम त्याचा इझिली चालला जाईल. असंच तुम्ही तुमचे मला जेव्हापर्यंत तुमचे प्रॉब्लेम्स करणार नाही मी सॉल्व्ह करू शकणार नाही. जर तुम्ही म्हणाल मी घरी बसते पण हा वेळ फार थोडासा आहे आणि या वेळेनंतर काय, जेव्हा मी पण रिकामी आहे, ज्या वेळेला तुम्ही पण रिकामी आहात त्यावेळेला तुम्ही मुलांबरोबर खूप गप्पा मारा, त्यांना सगळं सांगा. तुम्ही जेवढं त्यांना सांगत राहाल, बोलत राहाल, त्यांचं नॉलेज वाढेल, हे वेगळं आहे. आणि मूल एंटरटेन राहील, ते मोबाईल किंवा TV मागणार नाही तुम्हाला, ही माझी गॅरंटी आहे. हे खूप इझिली होऊ शकतं आहे. तर मी तिन्ही प्रकारच्या पॅरेंट्सना 2-3 वर्ष ते 6 वर्षाच्या मुलांना मोबाईलपासून लांब कसं ठेवायचं याबद्दल थोडेसे काही उपाय सुचवून बघितलेले आहेत. तुम्हाला आवडतात का मला सांगा. इतकंही करून जर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले तर कमेंट करा, तुमचे प्रश्न विचारा. मी प्रयत्न केलेला प्रत्येक कमेंटला उत्तर द्यायची आणि माझ्या एक्सपिरियन्सनी तुमची किती मदत होऊ शकते. जर पॉझिटिव्ह काही झालं तर प्लीज मला नक्की सांगा. ओके, तुर्तास एवढंच. बाय.